नमस्कार, मी सुशील कुलकर्णी आणि तुम्ही पाहता ॲनालायझर. पदवीधर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक आता रंजक स्थितीवर आलेली आहे आणि याच निवडणुकीतला काही रंजक किस्से सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. काल आपण एक नवा भाग पाहिला. आता आज एका वेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, जे कमेंटमेंट आपण केलेली होती. बीड जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणीतील एक सदस्य रमेश पोकळे यांनी या निवडणुकीमध्ये बंडखोरी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. अर्थात कार्यकर्त्यांशी बोलून ही बंडखोरी करणार आहोत, आपण फॉर्म भरणार आहोत, असं आपल्या सोशल मीडियामध्ये म्हटलेलं आहे. रमेश पोकळेंचं हे बंड हे साधं सरळ नाही. एक तर जेव्हा जेव्हा रमेश पोकळेंनी भाजपकडे उमेदवारी मागितलेली आहे तेव्हा तेव्हा रमेश पोकळेंचा पत्ता कट करून दुसऱ्या माणसाला संधी मिळालेली आहे. ती कोण कोण आहेत तर श्रीकांत जोशी, शिरीष बोराळकर आणि सतीश पत्की. आता पुन्हा एकदा शिरीष बोराळकरांच्यासाठी रमेश पोकळेंना संधी नाकारण्यात आलेली आहे. आता रमेश पोकळेंनी या मतदारसंघात याआधी काम केलेलं आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की आमदारकीचं, विधान परिषदेचं एखादं तिकीट दिलं जावं. आता रमेश पोकळे मागच्या वेळेला राष्ट्रवादीकडूनही बंड करूनच लढले होते आणि आताही ते बंड करूनच लढत आहेत. त्यांच्या बंडाला एक वेगळी किनार आहे. ब्राह्मण उमेदवार सातत्यानं भाजप देत आलाय आणि मराठा समाजावरती अन्याय झालाय असं तर दाखवण्याचा प्रयत्न आहे. रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि रमेश पोकळे जर निवडणूक लढू लागले तर याचा फायदा कोणाला याचा विचार करण्याची गरज आहे. आता या निवडणुकीमध्ये जातीचं गणित विचार केला तर सर्वाधिक मतदान हे ह्या निवडणुकीत मराठा समाजाचंच येईल. त्यानंतर मग ब्राह्मण आणि मग अन्य जाती अशा स्वरूपातलं हे मतदान आहे. जितकं जास्तीत जास्त मराठा समाजाचं मतदान विभागलं जाईल तितका जास्तीत जास्त फायदा हा भाजपच्या शिरीष बोराळकरांना होणार आहे. त्यामुळं रमेश पोकळेंचं बंड करणं हे भाजपच्या लाभासाठी आहे असं दिसतं आहे आणि कदाचित यापुढच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अधिकाधिक मराठा उमेदवार उभा करून मराठा मतांच्यामध्ये अधिकाधिक विभागणी करण्याचा प्रयत्न बोराळकर करू शकतील, भाजप करू शकेल. प्रत्येक जिल्ह्यात 1-2 हजार मत घेणारा एखादा मराठा उमेदवार जरी मिळाला, फार नाही 1-2 हजार, तरीही 15-16 हजार मराठा मतं विभागली जातील आणि सतीश चव्हाणांना इथे फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच रणनीती शिरीष बोराळकर अवलंबत असावेत आणि पोकळेंचं बंड हे त्या रणनीतीचाच भाग असावं असं वाटतं आहे. आता या सगळ्यामध्ये एक चूक बोराळकरांच्या हातून घडली आहे, ती म्हणजे संभाजी पाटील निलंगेकरांचं छायाचित्र त्यांनी आपल्या आभाराच्या बॅनरवर लावलेलं नाही. त्यासोबत बबनराव लोणीकरांचं छायाचित्रही लावलेलं नाही. या दोन्हीबाबत काही विचारणा केली असता लोणीकर पदवीधर आहेत का असा उपहासात्मक प्रश्न विचारला जातो आहे. म्हणजे लोणीकरांचं शिक्षण कमी आहे म्हणून फोटो घेतला नाही हे दाखवण्याचे उद्योग म्हणजे लोणीकरांच्या समर्थकांना नाराज करण्याचेच उद्योग आहेत. बोराळकरांना पोकळेंचा जसा फायदा होईल तशा लोणीकरांच्या समर्थकांचा नाराज होण्याचा आणि संभाजी पाटील निलंगेकरांच्या समर्थकांचा नाराज होण्याचा फटका मात्र बसणार आहे. अशी चूक बोराळकरांनी मागच्या निवडणुकीत देखील केली होती. मोठ्या पानभर दिलेल्या जाहिरातीमध्ये गोपीनाथ मुंडेंचा फोटोच ते विसरून गेले होते, त्याचा फटका त्यांना बसला. आता तसाच फटका कदाचित बसेल असंही बोललं जात आहे. जी काही मराठा मतं आहेत, जी काही मराठा नेते भाजपकडं आहेत, त्यांच्याकडून मिळणारी मतं जपून ठेवून सतीश चव्हाणांच्या मतांमध्ये फूट पाडणं अशी रणनीती बोराळकरांनी राबवणे आवश्यक होतं. पण आपल्याच नेत्यांना नाराज करत, आपल्याच नेत्याच्या समर्थकांना नाराज करत, भलेही फोटो लावला नाही म्हणून संभाजी पाटील निलंगेकर नाराज होणार नाहीत, बबनराव लोणीकर नाराज होणार नाहीत, पण लोणीकरांचे समर्थक आणि संभाजी पाटील निलंगेकरांचे समर्थक मात्र
नक्कीच नाराज होतील. ही नाराजी बोराळकरांना परवडणारी नाही आहे. पण याची भरपाई करण्यासाठी म्हणून बोराळकर किंवा भाजप वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मराठा उमेदवार देण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. बोराळकरांना आता खरी समस्या पुढे येणार आहे ती ओबीसी मतांची. आता काही लोक असं म्हणतात की सगळीच ओबीसी मतं बोराळकरांच्या विरोधात जाणार नाहीत. हे 100% सत्य आहे की सगळी जी भाजपचा जो परंपरागत मतदार आहे तो बोराळकरांच्या विरोधात जाणार नाही. पण प्रवीण घुगे यांना उमेदवारी नाकारल्यामुळं जी काही वंजारा मतांची टक्केवारी बोराळकरांना मिळाली असती ती यावेळेला मिळणं कठीण आहे. म्हणजे मागच्या वेळेला फोटो नाकारला म्हणून ती नाराज होती आणि आता प्रवीण घुगेंना नाकारलं गेलं म्हणून नाराज आहेत. यात एक अजून गोष्ट महत्त्वाची आहे की या निवडणुकीमध्ये उगाचच एक चर्चा चालू आहे की पंकजा मुंडे नाराज आहेत म्हणूनच त्या औरंगाबादला आल्या नाहीत. खरं तर पंकजा मुंडेंना बोराळकरांच्या विषयी राग असण्याचं काहीच कारण नाही आहे. त्या नाराज असण्याचं कारण नाही आहे. एवढं मात्र नक्की आहे की त्यांनी ओबीसी उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्न केले असले पाहिजेत किंवा अन्य कुणाला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले असले पाहिजेत. पण पंकजा मुंडेंचा बोराळकरांना विरोध होता असं मात्र नक्की नाही. आता बोराळकर पंकजा मुंडेंच्या समर्थकांना कशा स्वरूपामध्ये ॲडजस्ट करू शकतील, कशा स्वरूपात ते पटवू शकतील हेही बघणं आवश्यक आहे. बोराळकरांचा एकंदर स्वभाव पाहता ते अशा स्वरूपाची तडजोड करताना दिसत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्वभाव, सगळ्यात मोठी गोष्ट आहे तो गिव्ह अँड टेकवाला आहे. म्हणजे मी जर कुणासाठी काही करणार असेल तर त्यानं माझ्यासाठी ते करणं क्रमप्राप्त आहे असं त्यांना वाटतं. मी जर कुठल्या कामाचे पैसे देणार असेल तर तो व्यवहार झाला असं वाटतं. राजकारण देखील व्यवहाराप्रमाणे, व्यापाराप्रमाणे करणारे बोराळकर त्यामुळंच थोडेसे अनेकांना खटकणारे दिसतात. आणि याच गोष्टी बोराळकरांच्यासाठी या निवडणुकीमध्ये अडचणीच्या ठरणार आहेत. वास्तविक पुन्हा शिरीष पुन्हा सतीश अशा स्वरूपाची ही लढाई होणार आहे. आणि मागच्या वेळेला चर्चा अशी घडवण्यात आली होती की हे एकूणच लढत मॅनेज आहे. यावेळेलाही तशी लढत मॅनेज असल्याची चर्चा होती आहे आणि लोक सतीश चव्हाणांचं अभिनंदन करत आहेत. आता खरं तर हे अभिनंदन सतीश चव्हाणांचं करताना बोराळकर खूप कमजोर उमेदवार आहेत असंच लोकांना दाखवायचं असावं कदाचित. पण जर बोराळकरांनी सगळ्याच हातांना एकत्र करून लढायचं ठरवलं तर त्यासाठी ही निवडणूक कठीण नाही आहे. पण बोराळकरांचा स्वभाव या सगळ्या हातांना एकत्र करू शकेल का हाच खरा प्रश्न आहे. बोराळकर जेव्हा सगळ्यांना एकत्र करू शकत नाहीत असं लक्षात येतं तेव्हा ते फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतील आणि अधिकाधिक मतदारसंघात अधिकाधिक मराठा किंवा दलित उमेदवार उभे राहावेत यासाठी देखील ते प्रयत्न करतील. जी मतं सतीश चव्हाणांना मिळणार आहेत ती मतं अन्य कोणत्या उमेदवाराकडे जातील याची काळजी बोराळकर घेण्याचा प्रयत्न करतील. आणि तशी काळजी जर आधीच उघड झाली तर मग मात्र ही एकूण लढाई बोराळकरांच्यासाठी अवघड असणार आहे. आता या निवडणुकीमध्ये बोराळकर कशा स्वरूपाचं म्हणजे जोडण्याचं की तोडण्याचं गणित घालतात त्यावरून या निवडणुकीचं बरंच चित्र अवलंबून असणार आहे. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.